नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला मागील व्हिडिओतून सांगितले होते की सध्या जे स्टेटस पीक विम्या संदर्भात दिसत आहे ते चेंज होण्यास सुरुवात झालेली आहे। तर या संदर्भातचा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आपल्या समोर आलेला आहे। काही शेतकऱ्यांच्या हार्वेस्टर व लोकलाईज अमाऊंट शो करत होती, पण त्यामध्ये आता जे आहे ना ते चेंज झालेले आहे। तर खरीप 2024 पीक विमा या संदर्भात जो पण बदल करण्यात आलेला आहे तो आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। हेल्पलाईन नंबर जो होता पीक विमा कंपनीचा, तर तिथले एजंट आता सांगत आहे की पीक विमा हा थोड्या दिवसात जमा होणार वगैरे, काय आहे संपूर्ण माहिती आपण हे व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बघणार आहोत। त्याचपूर्वी आपण जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलला ऑन करा। खरीप 2024 पीक विमा पहिल्या टप्प्याचे पैसे जे आहे ना शेतकऱ्यांच्या अकाउंटवर सुद्धा जमा झालेले आहे। प्रति एकर 20 ते 25 हजार रुपये जमा झालेले आहे। पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणते जिल्हे व किती टक्के पैसे शेतकऱ्यांना मिळवलेले आहे अगोदर मी हे समजून सांगतो। विदर्भातील सर्व जिल्हे व मराठवाड्यातील 2-3 जिल्हे व तसेच कोकणातील काही 4 ते 5 जिल्ह्याचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। ज्या भागात अतिशय पाऊस झालेला होता तर त्या भागात सध्या पहिला टप्पा जो आहे ना तो वितरित करण्यात आलेला आहे। तर आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न उपस्थित झालेला आहे की दुसरा टप्पा व तिसरा टप्पा हा याचे पैसे जे आहे ते कधी मिळणार। तर याचे पैसे पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे जूनच्या। तर साधारण 20 जूनच्या आत हा दुसरा हप्ता मिळण्याचे जे ना ते संकेत पीक विमा कंपन्याकडून मिळालेले आहे। आपल्याला पूर्ण प्रोसेस कंप्लीट केली असेल तरच आपल्याला पीक विम्याचे पैसे जे आहे ते जमा होणार आहे। पीक विमा कंपनीला आपण आपल्या झालेल्या मालाचा जो क्लेम नुकसान होता त्याची व्यवस्थित तक्रार केलेली होती व त्याची पाहणी करण्यासाठी पीक विमा कंपनीकडून काही प्रतिनिधी आलेले होते। ही सर्व प्रोसेस कंप्लीट झाली असेल तरच आपल्याला पीक विम्याचे जे ना ते पैसे 85% नुकसान भरपाई जी आहे ती शेतकरी बांधवांना मिळणार आहे। तर हा पीक विमा कोणकोणत्या मालासाठी असणार आहे? खरीप म्हणजे सोयाबीन, कापूस, तर ह्या पिकासाठी जो आहे ना तो हा पीक विमा मंजूर झालेला आहे। तर महाराष्ट्र शासनावर यावर निर्णय सुद्धा जारी केलेला आहे, ते मी आपल्याला मागील व्हिडिओतून सांगितलेले आहे। त्याची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे, तर तो आपण व्हिडिओ बघून घ्या। व जसे दुसऱ्या हप्त्याचे पैसे वितरित केले जाईल सर्वात अगोदर आपल्या यूट्यूब चॅनलवर माहिती देण्यात येईल। तर त्यामुळे आपल्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेल ऑन करा। शेतकरी बांधवांना धन्यवाद। जय जवान जय किसान। व्हिडिओ आवडला असेल तर इतरांपर्यंत नक्कीच शेअर करा। धन्यवाद।